जय सद्गुरू. सर्वांना माझा नमस्कार. हे बघा उपवासाचे बटाटा आणि साबुदाण्याचे कुरकुरीत पापड तळल्यावर इतके छान होतात आणि खायला पण एकदम जबरदस्त लागतात. घरच्या घरी कमी साहित्यामध्ये आणि खूपच टेस्टी असे पापड तयार करता येतात. चला तर मग आपण साबुदाणा आणि बटाट्याचे पापड करायला सुरुवात करूया. मी ते पावशेर साबुदाणा घेतलेला आहे. आता मी तो भाजून घेणार आहे. साबुदाणा टाकलेला आहे आणि तो भाजून घेणार आहे. साबुदाणा भाजून घेतल्यामुळे आपले पापड हे खुसखुशीत होतात. 2 मिनिटं झालेले आहे. साबुदाणा भाजत आहे ते. बारीक गॅसवरच मी हा साबुदाणा भाजत आहे. आपला साबुदाणा हा भाजलेला आहे. आता आपण तो थंड करायला ठेवूया. साबुदाणा गार होत आहे तो पण आपण पुढची कृती करून घेऊया. इथे मी 1 किलो बटाटा उकडून घेतलेला आहे. त्याची साल काढलेली आहे आणि हे पुरणाची चाळणी आहे त्यामध्ये बटाटा टाकून आपण ते बारीक करून घेणार आहोत. अशा प्रकारे संपूर्ण बटाटा आपण बारीक करून घेऊया. सगळे बटाटे आपण पुरण यंत्राच्या चाळणीतून बारीक करून घेतलेले आहेत. आपला साबुदाणा हा गार झालेला आहे. आपण मिक्सरमध्ये एक टाकून बारीक करून घेऊया. सुजीच्या चाळणीने आपण साबुदाण्याचं पीठ हे चाळून घेतलेलं आहे. साबुदाण्याचं पीठ बघा किती बारीक झालेलं आहे. अशा पद्धतीने साबुदाण्याचं पीठ करून घ्यायचं. इकडे मी 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या पण मी बारीक करून घेणार आहे. पण या साबुदाण्याच्या पिठात वाटलेली ही मिरची आहे ती टाकून घेऊया. चवीनुसार मीठ. आता हे सगळं एकत्र करून घेऊया. हा बारीक केलेला बटाटा आहे तो पण आपण त्यामध्ये टाकून घेऊया आणि एकत्र करूया. पाण्याचा वापर न करता आपण हे पीठ मळून घेऊया. आपलं हे पीठ छान मळून झालेलं आहे. आता आपल्या पापड अजून खुसखुशीत होण्यासाठी आपण एक वेगळी ट्रिक करूया. इथे मी एक चाळणी घेतलेली आहे त्याला तेल लावलेलं आहे. आता त्या चाळणीमध्ये हा एक भाग आहे. आपण हा एक भाग केलेला आहे तो त्यामध्ये ठेवून घेऊया आणि वाफवून घेऊया. आपलं पाणी इथे उकळलेलं आहे. इथे आपलं हे पीठ आहे पापडाचं ते आपण वाफण्यासाठी ठेवूया. आपण हे पीठ 5 मिनिटं वाफवून घेतलेलं आहे. छान वाफलेलं आहे. त्याचा कलर पण बदललेला आहे. असंच आपण दुसरं पीठ ठेवलेलं आहे ना ते वाफवून घेणार आहोत. वाफवलेलं पीठ हे आपण व्यवस्थित मळून घेऊया आणि त्याचे गोळे करून घेऊया पापड करण्यासाठी. इथे मी 2 प्लास्टिकचे कागद घेतलेले आहे. त्याला थोडंसं असं तेल लावलेलं आहे. दोन्ही साईडने दोन्ही कागदांना मी तेल लावलेलं आहे. आता इथे मी गोळा ठेवून घेतलेला आहे. पापडाचा गोळा मी इथे ठेवलेला आहे. आता एक डिश घेतलेली आहे. आपण इकडं टाकून घेऊया. अशा प्रकारे आपण सगळे पापड करून घेऊया. अशा प्रकारे आपले साबुदाणा आणि बटाट्याचे पापड तयार झालेले आहेत. याला आपण 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेणार आहे. आपले पापड हे 2 दिवस उन्हात वाळवून घेतले आहेत. हे पापड उन्हात छान वाळवून घेतले
की ते वर्षभर साठवून ठेवता येतात आणि जेव्हा हवे त्यावेळेला तळून खायला येतात। अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने बटाटा आणि साबुदाण्याचे पापड तयार करता येतात। आता आपण हे पापड तळून घेऊया। इकडे मी तेल तापत ठेवलेलं आहे। बघा आपले पापड किती छान फुलतायत ते। तुम्ही पण बटाटा आणि साबुदाण्याचे पापड असे करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।